चैतन्य मोटर्स, ओकिनावा आणि इलेक्ट्रिक मल्टीब्रँड पासिंग नॉन पासिंग दुचाकी उपलब्ध असणारं एकमेव विश्वसनीय ठिकाण. दसरा आणि दिवाळी सणानिमित्तानं विशेष ऑफर, बँक लोन तसेच एक्सचेंज सुविधा उपलब्ध. 90 ते 200 किलोमीटर पर्यंतची रेंज असणाऱ्या गाड्या, 1 युनिट विजेमध्ये 90 ते 200 किलोमीटर चार्जिंग बॅटरीवर चालणारी प्रदूषण मुक्त ई बाईक. प्रोप्रायटर प्रवीण सरोदे आणि बालम सरोदे. ठिकाण घुलेभेळ शेजारी, रायतेवाडी फाटा, नाशिक पुणे महामार्ग संगमनेर. संपर्क 9850 74 95 63. रोटरी क्लब संगमनेर यांच्या वतीनं कवी अनंत फंदी खुल्या नाट्यगृहामध्ये जिंदगी ना मिलेगी दोबारा या विषयावर रोटरीयन मोहन पालेशा यांचं व्याख्यान आयोजित केलं गेलं. या कार्यक्रमासाठी माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, शिर्डी येथील रोटरीयन भुजबळ, रोटरीचे अध्यक्ष ऋषिकेश मोंढे, सेक्रेटरी आनंद हासे, प्रकल्प प्रमुख मोहित मंडलिक आदींसह रोटरीचे सर्व सदस्य हजर होते. यावेळी प्रकल्प प्रमुख मोहित मंडलिक, अध्यक्ष ऋषिकेश मोंढे यांनी रोटरीच्या विविध प्रकल्पांविषयी माहिती दिली. तर नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांनी आपलं मनोगत व्यक्त करत रोटरी क्लबच्या सदस्यांचं कौतुक केलंय. रोटरी क्लब सामाजिक क्षेत्रात नेहमीच हिरिरीने भाग घेत आहे. समाजातील विविध घटकांसोबत घेऊन त्यांचा विकास कसा साधता येईल याकडे रोटरीचे कटाक्षाने लक्ष असते. सामाजिक कामासोबत मानसिक आरोग्याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. आजच्या धावपळीच्या युगात अडचणींनी वेढलेले आयुष्य कसे समृद्ध करता येईल याकडे पाहणे गरजेचे झाले आहे. हे सर्व काम करण्यासाठी लागणारी ऊर्जा ही एक सकारात्मक दृष्टिकोनातून मिळत असते. आपल्या व्यवसायात व कारकिर्दीत उंचीवर पोहोचणाऱ्या लोकांच्या विचारसरणीचा अभ्यास जर केला तर असं लक्षात येईल की त्यांनी सतत सकारात्मक दृष्टिकोन ठेवून सकारात्मक दृष्टिकोन बाळगला व नकारात्मक अनुभवांना शिकण्याची पायरी करून उंची गाठवण्याचा प्रयत्न केला. आयुष्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहणे किती महत्त्वाचे आहे याची जाणीव करून देणारे आजचे 5 डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रोटरीयन मोहनजी पालेशा यांचे जिंदगी ना मिले दोबारा हे व्याख्यान आयोजित केले आहे. हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी माझ्या रोटरी टीमने अथक परिश्रम घेतले. त्यांचे या ठिकाणी मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. संगमनेरमधील विद्यार्थी, तरुण वर्ग, भगिनी वर्ग आणि तमाम व्याख्यानप्रिय संगमनेरकरांना श्री मोहनजी यांचे विचार आणि त्यांनी दिलेली आनंदी जीवनाची गुरुकिल्ली ही मनापासून भावेल यात शंका नाही. माजी प्रांतपाल रोटरीयन मोहनजी पालेशा यांनी त्यांचे व्यस्त दिनक्रमातून वेळ काढून आपल्या संगमनेरला येऊन आपल्याला उपकृत केले आहे. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेले पुणे शहर येथून नगर जिल्ह्याची सांस्कृतिक राजधानी असलेले संगमनेर शहर आलेल्या मोहनबाईंचं मी रोटरी क्लब परिवारातर्फे सहर्ष स्वागत करतो. आपल्या घरातील सदस्य असलेल्या संगमनेर प्रथम नागरिक नगराध्यक्षा सौ दुर्गाताई तांबे यांचे मी मनापासून स्वागत करतो. तसेच आमच्या क्लबवर विशेष प्रेम करणारे आमचे सहाय्यक प्रांतपाल व शिर्डी येथील भाग्यलक्ष्मी हॉटेलचे संचालक श्री गौरवजी भुजबळ हे सुद्धा इथे उपस्थित राहिले, त्यांचेही मी सहर्ष स्वागत करतो. सर्वात महत्त्वाचे, आमच्या विनंतीला मान देऊन अतिशय प्रेमाने इथे उपस्थित असलेले आपल्या संगमनेर रसिकांचे मी सहर्ष स्वागत करतो. मी माझ्या पदवीधर समारंभामध्ये मोहनबाईंचा कार्यक्रम घेण्याचं ठरवलं होतं. आज मला विशेष आनंद होत आहे की तो कार्यक्रम आज पूर्ण होत आहे, याचा मला स्वार्थ अभिमान आहे. असंच आपलं प्रेम आमच्या रोटरी परिवारावर, रोटरी सदस्यांवर असू द्या. मला असं वाटतं की आनंदी राहणं हे सुद्धा एक खूप चांगली गोष्ट आपण आपल्या शहरातील नागरिकांसाठी आज आयोजित केलेली आहे. संपूर्ण जगामध्ये जर अभ्यास केला तर हॅपीनेस यामध्ये भारताचा 136वा नंबर लागतो असं मला वाटतं. संजोजी काकडे या ठिकाणी आहे. फिनलँड सर्वात प्रथम आहे जगामध्ये. फिनलँड हे आनंदामध्ये खूप प्रथम आहे आणि आपण खूप मागे आहोत. आपण फार काळजी करतो, खूप काळजी करतो. सारखी आत्ताचा आनंदाचा क्षण घालवतो आणि पुढचीच काळजी करत असतो. अशी आपली ही सवय असते आणि म्हणून आलेला क्षण हा आनंदाचा कसा घालवावा. मला वाटतं आपल्या शहरातील जे नागरिक या ठिकाणी सर्व बंधू भगिनी आलेले आहेत यांना निश्चितपणे
आपलं जीवन हे अधिक आनंदी करावं असं वाटतं, म्हणून ते या ठिकाणी उपस्थित आहेत. आम्हा महिला भगिनींना आम्ही जर कधी जोरात हसलो तर फारसं घरच्या पुरुषांना फारसं आवडत नाही, कारण त्यांना वाटतं या का हसतात एवढ्या. मी खूप हसत असते. डॉक्टर तांबे मला म्हणतात हे हसणं आहे का काय आहे, परंतु मला वाटतं की आलेला क्षण आनंदाचा घातला पाहिजे, काहीतरी विनोद करून खूप हसलं पाहिजे, जेणेकरून आपलं एक जीवन हे आनंदी जाण्यासाठी. माझी उंची 5 फुटाला पण कमी आहे. मी आज या व्याख्यानासाठी मी मोठे हिल्स घालून आलेली आहे, त्यामुळे मी संगमनेरकरांना आज खूप छान उंच दिसत असेल. आत्ताच मला म्हटले योगेश आणि ते की आज ताई मला फोटो काढायचा, ताई खूप छान दिसत आहे. तेव्हा आता रोज पण आपण असं छान दिसलं पाहिजे, छान बोललं पाहिजे, हसून बोललं पाहिजे. काय मग दुःखी कायम कपाळावर आठ्या, दुसऱ्याचा आनंद सुद्धा आपल्याला सहन होत नाही. दुसरं आनंदी दिसलं तरी आपल्याला वाटतं हे काय एवढे आनंदी, आपल्याला तर कळत नाही. म्हणजे असं सुद्धा नाही पाहिजे. दुसऱ्याच्या आनंदात आपला सुद्धा आनंद मानला पाहिजे असं मला वाटतं. आणि हा जो रोटरी क्लब ऑफ संगमनेरने आज कार्यक्रम घेतला, तर आपला संगमनेर तालुका आणि संगमनेर शहर सगळ्यामध्ये पहिलं आहे, सगळ्यामध्ये पहिलं. पण हॅपीनेसमध्ये थोडंसं मागं आहे. हॅपीनेसमध्ये थोडं मागं असल्यामुळं रोटरी क्लबने हा छान कार्यक्रम घेतला. आपण आता हॅपीनेसमध्ये सुद्धा आपलं आनंदी जीवन जगण्यासाठी सुद्धा आपण सर्वजण अधिकाधिक प्रयत्न करूया. या कार्यक्रमासाठीचे प्रमुख व्याख्याते रोटरियन मोहन पालेशा यांनी जिंदगी ना मिलेगी दोबारा या विषयावर अनमोल मार्गदर्शन केलं. शरीर के अंदर जो हमारी चेतना है, चेतना मूल स्वभाव से सुंदर है. हमारी जो आत्मा है मूल स्वभाव से सुंदर है. मेरा ये सवाल उठता है कि हमारे शरीर के जितने भी चोचले हैं वो पूरे करने में सब लोग लगे हुए हैं आजकल. भौतिक सुखवस्तू गोळा करण्याच्या नादामध्ये आनंद कोणत्या दिशेला आहे ह्याची नीट खात्री करून घ्यायला तयार नाही आपण. आनंदाच्या विरुद्ध दिशामध्ये आपण सगळा प्रवास करतोय, कारण की भौतिक सुखवस्तू मधूनच आनंद मिळतो असा भ्रम, मोठ्या प्रमाणात भ्रम सगळ्यांना झालेला आहे. धनसंपदा ही लागते, पण आपल्याला आवश्यक किती आहे आणि अपेक्षा आपण कितीची करतो ह्यामध्ये एक मोठा फरक पडू लागतो. तर ही जी गोष्ट आहे की आपण आनंदी व्हायचंय आपल्याला, पण आनंदी होण्यासाठी थोडा संयमित एक स्वभाव आणि संयमित वागणूक ही आपली आवश्यक असणार. तो मैं ये कह रहा था कि जब माँ के गर्भ में होते हैं चारों ओर से मलमूत्र से घिरे हुए होते हैं, और जब हमारा जन्म होता है हम ये बात समझ के चले कि वो जो एक हमारा बचपन जो होता है, बचपन हमारे जीवन का सबसे अच्छा एक काल होता है कि जब हम बहुत ही सुखी होते हैं. जैसे मैडम ने कहा, बच्चे जो है बच्चे वर्तमान में जीते हैं. भूत में घटी हुई घटनाएं और भविष्य की आकांक्षा है, इसमें बच्चे जाते नहीं हैं. बच्चे उसमें वर्तमान में जीते हैं. बच्चों को आसक्ति होती नहीं है, बच्चों को संग्रह करने का शौक नहीं होता है. बच्चे वर्तमान में ही जीते हैं और बच्चों के दिल की अमीरी भी बहुत बड़ी होती है. लेकिन जैसे जैसे हमारी व्यवहारिक उम्र बढ़ते जाती है, ये बच्चों की, लहान मुलांची ज्या तरल आणि संवेदना त्यांच्या उत्कट असतात, या लहान मुलांच्या तरल आणि उत्कट संवेदना ज्या आहे, आपलं व्यवहारिक वय वाढत गेल्यानंतर आपल्या ह्या संवेदना बोथड होऊ लागतात. इथे जे काही लहान मुलं उपस्थित आहेत त्यांच्यासाठी 2 ओळी सांगू इच्छितो की कागज की कश्ती थी पानी का किनारा था, कागज की कश्ती थी पानी का किनारा था, खेलने की मस्ती थी दिल ये आवारा था, कहाँ आ गई समझदारी की झंझट में वो नादान बचपन ही कितना प्यारा था. नादान बचपन कितना प्यारा था. आगे चलकर शायर ऐसा कहता है कि बचपन की अमीरी न जाने कहाँ चली गई, बचपन की अमीरी न जाने कहाँ चली गई, वरना बरसात के दिनों में भी हमारे जहाज चला करते थे. कागज की कश्ती ही वापस. आगे चलकर और शायर जी कहते हैं कि जिंदगी की उलझनों ने हमारी शरारतें कम कर दी, जिंदगी की उलझनों ने हमारी शरारतें कम कर दी, और घर वाले खामखा समझ बैठे कि हम बड़े समझदार हो गए. मकान चाहे कच्चे थे लेकिन रिश्ते सारे सच्चे थे. 30-40 वर्षापूर्वी काका, मकान चाहे कच्चे थे लेकिन रिश्ते सारे सच्चे थे. चारपाई पर बैठे थे, पास पास रहते थे. सोफा और डबल बेड आ गए,
सोफा और डबल बेड आ गए, दूरियां हमारी बढ़ा गए। छतों पर अब न सोते हैं, बात बतंगड़ अब न होते हैं। आंगन में वृक्ष थे, सांझे सुख दुख थे। दरवाजा भी खुला रहता था, मुसाफिर भी आते जाते रहता था। एक साइकिल बस पास था, फिर भी मेल जोल था। रिश्ते निभाते थे, रोकते मनाते थे। पैसा चाहे कम था, लेकिन माथे पर न गम था। अब लगता है कुछ कमा लिया है, लेकिन बहुत कुछ गवा भी दिया है। जिंदगी के इस भाग दौड़ में क्यों वक्त के साथ रंगत खो जाती है, हंसती खेलती जिंदगी भी आम हो जाती है। एक सवेरा था जब हंसकर उठते थे हम, और आज कई बार बिना मुस्कुराए शाम हो जाती है। मकान चाहे कच्चे थे, लेकिन रिश्ते सारे सच्चे। जिन चिरागों को हवाओं का कोई खौफ नहीं, उन चिरागों को हवाओं से बचाया जाए। हे जे करतायत ना रोटरी क्लब वाले, एक तिरळेपणाचं हे ऑपरेशन्स आहेत किंवा प्रोस्थेटिक लिम्स दिलेले आहेत, त्यांचा उल्लेख आहे। जिन चिरागों को हवाओं का कोई खौफ नहीं, लेस ब्लेस्ड चिल्ड्रन ऑफ गॉड। माझं नेहमी हे म्हणणं आहे की देवाची कृपा निश्चितच आपणावर जास्त झाली आहे। जागतिक लोकसंख्येचा विचार केला तर 50% पेक्षा जास्त लोकसंख्या अशी आहे की ज्यांना अन्न वस्त्र निवारा ह्या गोष्टी सुद्धा सहज उपलब्ध नाहीये। त्यामुळे जीवनामध्ये जे काही नाम सन्मान प्रतिष्ठा आपणास प्राप्त होते, त्यामागची प्रमुख 3 कारणं अशी आहेत की आपण क्वालिफाईड आहोत। दुसरं कारण असं आहे की आपणासवर देवाची कृपा आहे, आणि तिसरं कारण असं आहे महत्वाचं की जेव्हा आपण समाजापुढे जातो आपल्या सर्व्हिसेस द्यायला, वकील वकिली करतो, डॉक्टर त्याचं काम करतो, इंजिनियर त्याचं काम करतो, जेव्हा आपण समाजापुढे जातो आपल्या सर्व्हिसेस द्यायला, तर समाजाने अतिशय खुल्या मनानं आपणास ऍक्सेप्ट केलेलं आहे। सो वी आर क्वालिफाईड, वी आर ब्लेस्ड चिल्ड्रन ऑफ गॉड, अँड वी हॅव द एक्सेप्टन्स ऑफ द सोसायटी। या तिन्ही गोष्टींचा एकत्रितपणे विचार जर केला आणि त्याच्यावर ब्रेनस्टॉर्म केलं, तर रॅशनल आउटकम ऑफ द थॉट प्रोसेस दिलीपची असा आहे कि whatever I am today is because of the acceptance of the society. It is my earnest duty that I should be giving something back to the society. या कार्यक्रमासाठी संगमनेर शहरातील रसिक मोठ्या संख्येनं हजर होते, तर रोटरी क्लब प्रकल्प समितीचे सदस्य यांचीही हजेरी होती। सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, संगमनेर। डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र। निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र। अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा। संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर। संपर्क 96 23 25 67 22।